हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा मी अशी छानशी तयार झालेली आहे. आता तुम्हाला कळलंच असेल कशासाठी. तर खाली मी ना आता धुलीवंदन खेळायला जात आहे रंग. आणि आज आमच्या सर्व लेडीजनी ना आम्ही सोसायटी मधील अशी थीम ठेवली होती, पांढरा टी शर्ट आणि ब्लू जीन्स पॅन्ट. तर असं मस्त हिरोईन सारखं तयार वगैरे होऊन आता मी चाललेली आहे छान होळी खेळायला. तर इथं मी आलेली आहे खाली. तर इथं बघा तर मस्त तयारी करून ठेवलेली आहे आपल्या महिला मंडळांनी. सगळं कलर वगैरे एका टेबलवरती मस्त असे छान असे प्लेटमध्ये काढून ठेवलेत. आणि फुगे वगैरे सर्व तयारी करून ठेवलेली होती. आम्ही सर्वांनी मिळून ही केलेली आहे तयारी. खरं तर धुलीवंदन हे 3 तारखेला होतं. आपल्याला 3 तारखेला रंग खेळायचे होते, पण त्या दिवशी ग्रहण होतं म्हणून आम्ही 4 तारखेला रंग खेळलेले आहेत. कारण आम्ही सर्वजण धार्मिक धार्मिक आहोत आणि ग्रहण वगैरे हे सर्व मानतो. त्यामुळे मग आम्ही 4 तारखेला रंगपंचमी साजरी केलेली आहे. आणि छान अशी आमची तयारी झालेली आहे बघा. आणि मी आता पूर्ण जोशमध्ये आहोत रंग खेळण्यासाठी. खरं तर हा धुलीवंदन रंगपंचमी हा माझा खरं तर खूप खूप फेवरेट सण आहे. आणि मला खूप आवडतं असं रंग खेळायला वगैरे. पण ते लिमिटमध्ये असेल तरच हे रंग वगैरे खेळायला पण छान वाटतात. कारण काही लोकांना खूप अतिरेक करतात, असं चिखल उडवणे, कुणाच्याही अंगावरती शेण टाकणे वगैरे, ह्या खरंच खूप चुकीच्या गोष्टी आहेत आणि ह्या नाही करायला पाहिजे. सण हे सणांसारखेच साजरे करायला हवेत आपण. सणांची खरी मजा आपण घ्यायला पाहिजे. रंगपंचमी, धुलीवंदन हा रंगांचा सण आहे, तर तुम्ही प्रॉपर रंग लावूनच हा सण साजरा करायला पाहिजे. काही वेडं यात नाही करायला पाहिजे. तर इथं आमचं आता फुल ऑन जोशमध्ये रंग खेळणं सुरू आहे. तर इथं बघा आम्ही खरंच खूप एन्जॉय केला आजचा सण. आणि सर्व लेडीजने मिळून, तुमचा ग्रुप जर असा एन्जॉय करणारा असेल ना आणि असं उत्साहाने भरलेला असेल, तर प्रत्येक सण आणि प्रत्येक जो क्षण आहे ना तो असा उत्साहाने भरून जातो आणि खरंच सण खूप छान साजरा करता येतो. तर इथं आम्ही वेगवेगळ्या पोज दिल्या मस्त. आणि इथे बघा माझा अवतार कसा झालेला आहे आता रंग खेळून. तर अजून तर सुखाचा रंग खेळलेला आहे. त्यानंतर बापरे, लेडीजने जे धुमाकूळ घातलेला आहे आम्ही, एकमेकींच्या अंगावरती पाणी घालणं वगैरे, फोटोशूट, खरंच खूप खूप जास्त मजा केली. आणि इथं डान्स पण आम्ही केलेला आहे छान असं मस्त. डीजे लावलेला होता छान. आणि छान असं छोटीशीच आम्ही पार्टी केलेली, पण आमच्या बिल्डिंगच्याच महिला होत्या आणि खूप मजा आली. आम्ही सर्व लेडीज सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामे वगैरे उरकून खास मग धुलीवंदन खेळण्यासाठी आम्ही ही छोटीशी पार्टी आयोजित केलेली होती. आणि इथं बघा मुलांनी पण किती धुमाकूळ घातलेला आहे. खूप खूप मुलांनी पण एन्जॉय केलेला आहे. तर खास सण आपल्याला साजरा करता यावेत यासाठी सर्व लेडीजने बघा आपले सर्व घरातील कामे उरकून, काहींची लहान लेकरं पण आहेत, तर त्यांचं पण सर्व उरकून वगैरे आलेले आहेत. आणि सर्व हे करून आपल्याला सर्व घरचं बघून पण आपण हे छोटे छोटे क्षण असे एन्जॉय करू शकतो, छान असा सण साजरा करू शकतो. तर इथं बघा आम्ही असं इतका छान डान्स केलेला आहे ना, आणि जसं आम्हाला मनाला येईल तसं कसंही आम्ही वेडोवाकडं नाचलेलो आहोत. इथं कोणी जज करणार नव्हतं, काही नव्हतं, बस फक्त फुल ऑन फुल एन्जॉयमेंट होती. आणि जसं लेडीजला म्हणजे पाहिजे होतं तसं फुल ऑन एन्जॉयमेंट झालेलं होतं. आणि छान असं मनसोक्त आम्ही असं मस्त डान्स केलेला आहे इथं. आणि त्यातून आम्ही डान्स करताना पाठीमागून आमच्यावरती ना बादलीने कुणीतरी पाणी पण टाकत होतं. त्यातलीच एखादी आमची ती लेडीज जायची आणि गपचूप येऊन पाणी टाकून जायची. त्यामुळे पण खरंच खूप मजा आलेली होती. आणि इथं गाणे पण आता मस्त जे ट्रेंडला चाललेले होते खास होळीसाठी ते लावलेले होते. पण आता खरं कसं आहे, हे डान्स करताना वगैरे गाणे मी तुम्हाला दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये, कारण त्याला कॉपीराईट लागतो. पण खरंच खूप सुंदर गाणे होते, त्यामुळं डान्स करायला पण खूप मजा येत होती. आणि कितीतरी दिवसांनी असं आपण बाहेर वगैरे पडलं ना, आपलं माइंड पण फ्रेश होतं आणि परत पुढचं आपण उत्साहाने सगळं काम करायला लागतो. त्यामुळे असे छोटे छोटे मैत्रिणींसोबतचे क्षण ना तुम्ही नक्की जगून घ्या. अशा आयुष्यात आलेले छोटे छोटे सण आनंदाने नक्की साजरे करा. तर बघा तुम्ही पण किती तुम्हाला फ्रेश वाटेल, मनानेही फ्रेश वाटेल आणि छान असं शरीराने पण फ्रेश वाटेल आणि पुढच्या कामांसाठी पण खरंच खूप उत्साह येतो. तर इथं आम्ही मस्त डान्स वगैरे केला. त्यानंतर मग आम्ही छतवरती गेलेलो. तर टेरेसवरती पण इथं आम्ही काही रील शूट केलेल्या. साधारणतः दुपारचे 3 वाजलेले होते. आणि एवढ्या उन्हाचा पण आम्ही असं रील वगैरे शूट करत होतो, कारण आमचा जोशच तेवढा होता. आणि आजचा डे फुल ऑन एन्जॉयमेंटसाठीच होता. त्यानंतर ऊन खूप होतं, त्यामुळे मग आम्ही तहान पण लागलेली म्हणून म्हटलं थोडासा ब्रेक घ्यावा आणि नाश्ता वगैरे करून घ्यावा. त्यासाठी मग आम्ही मुलांना ना खाली पार्किंगमध्येच नाश्ता दिला. आणि आम्ही सर्व लेडीजना इथं वरती आलेलो होतो, तर आम्ही इथं वरतीच नाश्ता केला. तर मस्त असा गरमागरम वडापाव आणि कोल्ड्रिंक वगैरे असं मस्त घेतली थंडगार. तर इथं माझा ज्यूस मागवलेला होता, कारण मुलासाठी बाकीचं कोल्ड्रिंक वगैरे चांगलं नसतं, म्हणून मुलांसाठी तर आम्ही माझाचा मँगो ज्यूसच मागवलेला. तर इथं थंडगार असा आम्ही सर्वांनी मस्त एन्जॉय केला आणि गरमागरम वडापाव खाल्ला. आणि त्यानंतर परत आम्ही फुल ऑन
जोशनी परत रंगपंचमी साजरी करायला लागलो. तर इथे थोडासा छोटासा ब्रेक घेतलेला होता आणि छान असं थोडा उशीर बसलो आणि मग मस्त खाऊन पिऊन घेतलं आणि परत असं ठरवलं की आता आपली ग्रुप रील करूयात. तर इथे आम्ही मस्त अशी ग्रुप रील वगैरे केली, कारण सर्व लेडीजना पण आम्हाला डान्स करायचा होता. तर इथे छान अशा मस्त मस्त पोजेस देऊन फोटोशूट वगैरे केलं, छान अशी रील केली. पूर्ण आम्ही हे ऑन द स्पॉट केलेलं आहे. एकाचीही प्रॅक्टिस केलेली नव्हती, काही नव्हतं. बस मनात आलं आणि ठरवलं आणि केलं. तर प्रत्येकीने असं सहकार्य करून ना खूप खूप छान एन्जॉय करत हा सण साजरा केलेला आहे. तर प्रत्येकीलाच खरंच खूप मजा आलेली आहे आणि अशा मी टाइमपास म्हणून मस्त अशा आपल्या आठवणी म्हणून रील वगैरे केल्या आणि त्यानंतर आम्ही परत खाली आलो आणि परत सैराटमधील झिंगाट गाण्यावरती ना आम्ही असा झिंगाट डान्स केलेला आहे ना. तर आता आम्हाला साधारणतः 6:30 वाजलेले होते आणि आम्हाला आता घरी जायचं होतं, म्हणून असा मस्त शेवटचा डान्स केला आणि मग आम्ही घरी गेलो. आता मस्तपैकी असं रंगपंचमी वगैरे खेळून झाली, छान असे कलर वगैरे धुतले, छान अशी मस्त फ्रेश आंघोळ केली आणि आता एकदम फ्रेश वाटत आहे ना कलर सगळं काढल्यानंतर वगैरे. पण खरंच खूप 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 जास्त मजा आली आजचे कलर वगैरे खेळून. असं छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला ना आणि आपला ग्रुप जर असं एन्जॉय करणार असेल ना तर खरंच खूप खूप छान अशी सणांची मजा येते. तर होता होईल तेवढा सगळा कलर मी आता काढलेला आहे आणि आता मस्त फ्रेश झालेली आहे आणि आता खूप भूक पण लागलेली आहे. तर आता पहिलं मस्तपैकी मी आल्याचा चहा करणार आणि त्याच्यासोबत बिस्किट वगैरे काहीतरी खाणार आणि त्यानंतर मग पुढच्या स्वयंपाकाला वगैरे लागेल. तर असा होता आजचा रंगपंचमीचा दिवस आणि खरंच खूप छान मस्त एन्जॉय केला आम्ही सर्व लेडीजनी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.